नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्ड न्यू सिलेबसचा सेकंड नंबरचा लेसन लाईन्स अँड अँगल्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 2.2 पाहूया. त्याआधी SJ ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया सेकंड नंबरचं लेसन लाईन्स अँड अँगल्स. आणि या अगोदरच्या लेसनचे सुद्धा प्रॅक्टिस सेट एक्झरसाइज मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवर. आणि आता हा लेसन नंबर 2 आहे, त्याचेसुद्धा एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट मी अपलोड करणार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, हाईपचं बटन दाबायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन 1. फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स गिवन बिलो हुज लाईन्स फॉर्म राईट अँगल. राईट अँगल 90 डिग्री. पहा, राईट अँगल 90 डिग्री फॉर्म होतो. राईट अँगल हा आहे 90 डिग्री. दोन्ही लाईन काय असतात? स्ट्रेट. इथे पहा, ए पासून राईट अँगल फॉर्म होईल का? नाही होणार. ई पासून पहा, ई पासून होतो, ई पासून हा राईट अँगल फॉर्म होतो. एन पासून होईल का? नाही. के नाही होणार. एन पासून ॲक्यूट मिळेल आपल्याला, के पासून नाही होणार. एल पासून होईल राईट अँगल फॉर्म. एच पासून होईल का? तो होईल. एच पासून सुद्धा राईट अँगल फॉर्म होईल. कोणकोणत्या लेटरपासून राईट अँगल फॉर्म होतो ते लेटर आपल्याला राईट करायचे. तर ई आहे, ई पासून राईट अँगल फॉर्म होतो. एल आहे, एल पासून राईट अँगल फॉर्म होतो. आणि एच आहे. हे 3 लेटर असे आहेत ज्याच्यापासून आपण राईट अँगल फॉर्म करू शकतो. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. राईट द टाईप ऑफ ईच अँगल बेस ऑन द मेजर्स ऑफ द अँगल गिवन बिलो. आपल्याला इथे मेजरमेंट दिलेलं आहे अँगलचं, त्याचे टाईप राईट करायचे आहेत. अँगलचं कोणता टाईप असेल मेजरमेंटवरून लिहायचं आहे. पहा, 40 डिग्री आहे. कोणता अँगल असतो? मोर दॅन 0 डिग्री लेस दॅन 90 डिग्री. पहा, मोर दॅन 0 डिग्री लेस दॅन 40 डिग्री म्हणजेच 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी हा असतो ॲक्यूट अँगल, मराठीतून लघु कोन. हा कोणता अँगल आहे? ॲक्यूट अँगल. स्पेलिंग लर्न करायचे, मेमराईज करायचे, म्हणजे आन्सर लिहायला सोपं पडतं आणि एक्झाममध्ये हे प्रश्न असतात परीक्षेला. 0 डिग्री, 0 डिग्री अँगलच आहे नावामध्ये. 0 अँगल, 0 कोन, 0 अँगल. 90 डिग्री, 90 डिग्रीचा असतो राईट अँगल, काटकोन. 90 डिग्रीचा असतो राईट अँगल, मराठीतून काटकोन. 155 डिग्री, 155 डिग्री म्हणजे मोर दॅन 90 डिग्री लेस दॅन 180 डिग्री. मोर दॅन 90 लेस दॅन 180 डिग्री तो असतो ऑप्टूस अँगल, म्हणजेच 90 डिग्रीपेक्षा जास्त, 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी तो असतो विशाल कोन. मराठीतून विशाल कोन, इंग्लिशमधून ऑप्टूस अँगल. मेमराईज करायचे आहेत स्पेलिंग्स आणि हे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या डिग्रीला कोणता अँगल फॉर्म होतो. 180 डिग्री, 180 डिग्री असा अँगलचं मेजरमेंट असेल तर तो असतो स्ट्रेट अँगल, सरळ कोन, मराठीतून सरळ कोन. 245 डिग्री, 245 डिग्री म्हणजे मोर दॅन 180 डिग्री लेस दॅन 360 डिग्री. पहा, मोर दॅन 180 डिग्री लेस दॅन 360 डिग्री तो असतो रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे विशाल कोन, रिफ्लेक्स अँगल, रिफ्लेक्स अँगल. कोणकोणते अँगल पाहिले आपण? ॲक्यूट, 0, राईट, ऑप्टूस, स्ट्रेट, रिफ्लेक्स आणि एक आहे 360 डिग्री कंप्लीट अँगल. 360 डिग्रीचा जर अँगल असेल तर तो कंप्लीट अँगल असतो. 0 डिग्रीचा असेल तर 0 अँगल, 90 डिग्रीचा असेल तर राईट अँगल, 180 डिग्री असेल स्ट्रेट अँगल, 360 डिग्री असेल तर कंप्लीट अँगल. आणि हे मोर दॅन 0 लेस दॅन 90, हा मोर दॅन 90 लेस दॅन 180 आणि हा आहे तो मोर दॅन 180 डिग्री लेस दॅन 360 डिग्री.
हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला राईट करायला हार्ड जाणार नाही. थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहूया. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल्स ऑफ डिफरंट मेजर्स. आपल्याला रिफ्लेक्स अँगल्स ड्रॉ करायचे. रिफ्लेक्स अँगलचं मेजरमेंट काय असतं? मोर दॅन 180 डिग्री, लेस दॅन 360 डिग्री. आता पहा, रिफ्लेक्स अँगल आपण जो प्रोटेक्टर यूज करतो, हा जो प्रोटेक्टर यूज करतो, या प्रोटेक्टरमध्ये 180 डिग्रीपर्यंतच अँगल आहे. 180 डिग्रीपर्यंतच अँगल आपण ड्रॉ करू शकतो. आपल्याला हवा आहे रिफ्लेक्स अँगल, तो मोर दॅन 180 डिग्री असतो. तर तो कसा ड्रॉ करायचा पहा. 360 डिग्रीचा कंप्लीट अँगल असतो, मायनस 120 डिग्री जर मी केलं, 360 डिग्रीचा अँगलमधून 120 डिग्री मायनस केलं तर राहील 240 डिग्री. आणि हा 240 डिग्री कसला असेल? रिफ्लेक्स अँगल. तर तो कसा ड्रॉ करायचा पहा. घेताना मेजरमेंट पहा, इथे मी एक रे ड्रॉ केलेला आहे, OA. या रेला मी नाव देते OA. याच्यावर प्रोटेक्टर ठेवा आणि मी 360 मधून कोणता मायनस केलेला आहे? 120. पहा, ते काय करायचं? प्रोटेक्टर ठेवा OA रेवर. इथे OA या रेवर मी प्रोटेक्टर ठेवलेला आहे आणि मला कितीचा काढायचा आहे? 120. पहा, 120चा अँगल मी ड्रॉ केला. आता हा अँगल जोडून घेते मी. हा मी 120चा अँगल ड्रॉ केलेला आहे. आता मला हवा आहे रिफ्लेक्स अँगल. हा झालेला आहे 120, म्हणजे ऑप्टूस अँगल. मला हवा आहे रिफ्लेक्स अँगल, तर तो 240 डिग्री कसा फॉर्म होईल? इथून हा अँगल, हा बाहेरचा अँगल हा किती राहिलेला आहे? 240 डिग्री, म्हणजेच रिफ्लेक्स अँगल. बघा, लक्षात येतंय का? हा आतला झालेला आहे 120 डिग्री आणि हा बाहेरून जर मी घेतला तर तो किती झालेला आहे? 240 डिग्री. म्हणजे हा अँगल हा आहे रिफ्लेक्स. इथे मी B नाव देते. म्हणजे अँगल BOA किंवा AOB बाहेरच्या बाजूने हा आहे रिफ्लेक्स अँगल. इझी आहे. असंच मी दुसरा पण ड्रॉ करू शकते. 360 डिग्री मायनस मी 140 डिग्री केले किंवा 150 डिग्री केल्या. ते किती राहतात? 0, 1, 2, 210. आणि 210 डिग्री म्हणजेच कोणता होतो? रिफ्लेक्स अँगल. मग काय करायचं? जो मायनस केलेला आहे तो इथे ड्रॉ करायचा. 150. मी 360 मधून कोणता मायनस केला? 150. मग तोच काय करायचं? इथे ड्रॉ करून घ्यायचा. पहा, 150 डिग्री, 150. हा पहा, हा रे काढलेला आहे मी OP आणि इकडे नाव देते Q. आणि हा जो बाहेरचा आलेला आहे हा अँगल, हा आहे रिफ्लेक्स अँगल. कोणता आहे? रिफ्लेक्स अँगल. किती डिग्रीचा आहे तो? 210 डिग्री. हा QOP हा अँगल आहे 210 डिग्री, म्हणजे रिफ्लेक्स अँगल. इझी आहे. जो मी 360 मधून मायनस करत आहे तोच काय करायचा? ड्रॉ करून घ्यायचा आणि मग त्याच्या बाहेरचा राहील तो काय असणार आहे? रिफ्लेक्स अँगल. 210 डिग्री, 240 डिग्री. असेच तुम्ही 360 मधून फक्त 180 मायनस नाही करायचा. 180 पेक्षा लहान नंबर, 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असा नंबर काय करायचा? मायनस करायचा. तरच तुमचा काय तयार होईल? रिफ्लेक्स अँगल. लक्षात येतंय? 360 मधून 180 पेक्षा कमी आणि 90 पेक्षा जास्त काय करायचं? मायनस करायचं. म्हणजे तो दाखवला हा वरचा बाजूचा की खालच्या बाजूचा आपला हा मिळेल रिफ्लेक्स अँगल. अशा तुम्ही किती ड्रॉ करू शकता. मी तुम्हाला अजून एक ड्रॉ करून दाखवते. पहा, 180 पेक्षा कमी डिग्री मायनस करायचं, 90 पेक्षा जास्त डिग्री मायनस करायचं. मी इथे 360 डिग्री मायनस 100 करते. किती राहील? 260 डिग्री. 90 पेक्षा जास्त, 180 पेक्षा कमी डिग्री काय करायचं? मायनस. आता 100 मायनस केलेले आहेत, तर इथे मी घेतलेला आहे OM रे घेतलेला आहे. O पॉईंटवर ठेवायचं प्रोटेक्टर आणि मी घेतलेला किती मायनस केलेला आहे? 360, 100. मग 100 दाखवायचे.
पहा 100 आणि ड्रॉ करून घेतलेला आहे. इथे मी n नाव देते आणि पहा हा आतला झालेला आहे 100 डिग्री आणि आता हा बाहेरचा मिळालेला आहे तुम्हाला 260 डिग्री. म्हणजे हा झालेला आहे तुमचा रिफ्लेक्स अँगल NOM. हा आहे 260 डिग्री रिफ्लेक्स अँगल. इझी आहे. अशाच पद्धतीने तुम्ही 90 डिग्रीपेक्षा जास्त 180 डिग्रीपेक्षा कमी मायनस करायचे 360 मधून आणि जे मेजरमेंट येईल ते तुमचं काय मिळेल रिफ्लेक्स अँगल. पाहूया क्वेश्चन 4 नंबरचा क्वेश्चन पहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्वेश्चन 1 आहे हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्लुडेड इन अ स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलमध्ये किती राईट अँगल इन्क्लूड असतात. स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट असतं 180 डिग्री. मग त्याच्यामध्ये किती राईट अँगल इन्क्लूड असतील तर 2. तर ते पाहूया कसं. पहा इथे मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि याच्यावर मी मेजर घेत आहे. तर इथे 0 डिग्रीपासून आपण 180 डिग्री स्ट्रेट अँगल 180 डिग्री. मग इथे 180 डिग्री येणार. मग 90 डिग्री इथे किती अँगल्स आहेत. हा 190 डिग्री आणि हा 290 डिग्री. म्हणजे किती राईट अँगल इन्क्लूड होतात तर 2. स्ट्रेट अँगलमध्ये 290 डिग्रीचे अँगल इन्क्लूड असतात. जिथे पहा 0 पासून 90 डिग्री आणि 90 डिग्री टू 180 डिग्री. म्हणजे हे 1 आणि 2 असे 2 90 डिग्रीचे अँगल काय होतात इन्क्लूड असतात. म्हणून राईट करूया. हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्लुडेड. 2 राईट अँगल्स आर इन्क्लुडेड. लिहिते मी 2 राईट अँगल्स आर included in a straight line, straight angle, in a straight angle. पहा 180 डिग्री. इथे जर मी 90 डिग्रीचा पहा अजूनही सांगते. हे पहा हा आहे स्ट्रेट अँगल. इथे फॉर्म झाला 190 डिग्री आणि इकडे फॉर्म झाला 1. इकडे राईट अँगल 1 इकडे 1 म्हणजे हा 1 आणि हा 2. किती राईट अँगल इन्क्लूड होतात स्ट्रेट अँगलमध्ये 2 राईट अँगल्स. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. व्हॉट आर द टाईप ऑफ अँगल्स फॉर्म बिटवीन 2 ॲडजसेंट फिंगर्स ऑफ हँड. हाताच्या 2 फिंगर्समध्ये लगतच्या 2 फिंगर्समध्ये कोणकोणते अँगल फॉर्म होतात. तर पाहूया. हँड आहे. हँडच्या 2 फिंगर्समध्ये जवळच्या 2 फिंगर्समध्ये पहा हा ॲक्यूट अँगल फॉर्म होतो. ॲक्यूट अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी. हा पहा असं जर मी हात केला तर ह्या आणि ह्या 2 फिंगर्समध्ये 90 डिग्री फॉर्म होतोय. पहा या 2 फिंगर्समध्ये 90 डिग्री फॉर्म होतो आणि हे बोट मी असं इकडे केलं तर ह्या 2 फिंगर्समध्ये ऑप्टूस अँगलसुद्धा काय होतो फॉर्म होतो. पहा लगतच्या 2 फिंगर्समध्ये या ॲक्यूट अँगल फॉर्म होतो. या 2 फिंगर्समध्ये राईट अँगल म्हणजे 90 डिग्री फॉर्म होतो आणि प्लस ऑप्टूस अँगलसुद्धा काय होतो फॉर्म होतो. म्हणजे कोणते अँगल्स फॉर्म होतात 2 फिंगर्समध्ये. ॲडजसेंट 2 फिंगर्स आहे. ॲडजसेंट 2 ॲडजसेंट फिंगर्स लगतच्या 2 फिंगर्समध्ये सांगितलेले आहे. त्याच्यामुळं कोणते तयार होतात ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑप्टूस अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त. हे 3 अँगल काय होतात फॉर्म. हे ॲक्यूट अँगल असा हा राईट अँगल आणि हे बोट थोडंसं असं केलं तर हा ऑप्टूस अँगल फॉर्म होतो. थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहूया. लास्टचा क्वेश्चन पाहूया. व्हॉट काइंड ऑफ अँगल इज फॉर्म बिटवीन द अवर हँड अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक व्हेन इट इज 12 o'clock. जेव्हा घड्याळामध्ये 12 वाजतात तेव्हा अवर हँड आणि मिनिट हँड म्हणजे तासकाटा आणि मिनिट काटा यामध्ये कोणता अँगल फॉर्म होतो. पाहूया. हे पहा तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते घड्याळ आणलेलं आहे. आता या घड्याळामध्ये बघा हा खालच्या बाजूला आहे तो तासकाटा आणि हा वरचा मिनिट काटा. मिनिट काटा आणि तासकाटा एकावर एक येतील जेव्हा 12 वाजलेले असतील तेव्हा. पहा बरोबर 12 वाजलेले आहेत तेव्हा काय झालेलं आहे ओव्हर हँड
आणि मिनिट हँड कुठे आहे? कोणता अँगल फॉर्म होतो याच्यामध्ये? 0 अँगल फॉर्म होतो. कोणता? 0. इथे कोणताही अँगल तयार झालेला दिसतोय का? ओव्हर हँड आणि मिनिट हँड काय आहेत? इथे एकावर एक आहेत. त्याच्यामुळे काय होतं? 0 अँगल फॉर्म होतो. कोणताही अँगल फॉर्म होत नाही. म्हणून तिथे कोणता अँगल लिहायचं? 0 अँगल. आताच आपण पाहिलं व्हॉट काइंड ऑफ अँगल इज फॉर्म बिटवीन ओव्हर अँड मिनिट हँड. कोणता अँगल फॉर्म होतो? 0 अँगल. त्याच्यामुळे इथं राईट करूया आपण 0 अँगल. कारण ओव्हर हँड आणि मिनिट हँड काय असतात? एकावर एक असे येतात. त्याच्यामुळे काय होतं? कोणताही अँगल नाही तयार होत. म्हणून तिथे असतो 0 अँगल. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट्स.